लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आज केकेवाग इंजिनिअरिंग कॉलेजच्या द्वितीय वर्षाला शिकणार. अशोक खरात प्रकरणानंतर नाशिकमध्ये भोंदूगिरी विरोधात कारवाईचा सिलसिला सुरूच आहे. आता नाशिकमध्ये भोंदूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. लग्न जमवून देण्याचं आमिष दाखवत महिलेला थेट स्मशानभूमीत नेण्यात आलंय. अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली तब्बल 77,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भोंदू विशाल खडांगळे आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील विशाल रामदास खडांगळे या कथित भोंदूनं गुजरातमधील एका महिलेला तिच्या प्रियकरासोबत लग्न जमवून देण्याचा आमिष दाखवल्याचा आरोप आहे. लग्न लावून देण्याच्या नावाखाली महिलेला मध्यरात्री नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत नेण्यात आलंय. स्मशानभूमीमध्ये जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या वापरून अघोरी पूजा करण्यात आल्याचा आरोप आहे. या कथित पूजेच्या नावाखाली महिलेच्या खात्यातून तब्बल 77,000 रुपये घेतल्याचाही आरोप आहे. मात्र लग्न जमलं नाही, त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं पैसे परत मागितले. पैसे परत मागितल्यानंतर भोंदू आणि त्याच्या साथीदारानं दमदाटी आणि मारहाण केल्याचा महिलेचा आरोप आहे. यानंतर पीडित महिलेनं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. अनिसच्या कार्यकर्त्यांनी महिलेला भद्रकाली पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चौकशी आणि पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर विशाल खडांगळे आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसेच दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणी अनिसकडून करण्यात आली आहे. तर महिलेने तिच्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत आपली भूमिका मांडली आहे. मी गुजरातून आली आहे, वलसाडतून. जितू अण्णाराव पवार आहे ना, त्याच्या संग माझं बोलणं झालं होता. त्यांनी मला प्रपोज केला होता लग्नाची आणि मी हा म्हणलेली होती. आणि नंतर तो पलटून गेला. तो मी तो विशाल खटांगडे जो भोंदू बाबा, तो त्याचा गुरु होता. तो त्यांनी मला असं बोला की तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वेगवेगळं करायला लागल. तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला. तेव्हा जितू पण आला होता माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं. निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू, 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत स्मशानात ते माणूस जलवतं ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडं टाकून आणि येऊन गेलं. पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला. आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागेल. पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका. तर मला बोलला तू पैसे जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार. मला शिवे पण दिलं त्यांनी आणि जितू पवारनी मला मारलं पण. दरम्यान अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरी विरोधात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची चर्चा सुरू आहे. अनिसच्या माहितीनुसार गेल्या 5 महिन्यात भोंदूगिरीशी संबंधित सर्वाधिक गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेत. विशाल खडांगळे प्रकरण हे नाशिकमधील 12वं प्रकरण असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे अटक झालेल्या या कथित भोंदू बाबांना आणखी किती जणांची फसवणूक केली याचा तपास होण्याची गरज व्यक्त केली जाते. नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत. यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे. खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे. म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. भोंदूगिरीच्या घटनांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलीस प्रशासन किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करणार. गुजरातच्या वलसाडहून एक पीडित महिला जिचा प्रियकर नाशिकला होता, त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवलं होतं, परंतु तो नंतर पलटला आणि त्या मुलीने मग त्याचा पाठपुरावा केला. त्याने तिला पंचवटीत राहणाऱ्या एका भोंदूकडे नेलं. त्या भोंदूने तिला सांगितलं की स्मशानात तुझी पूजा करावी लागेल. त्याच्यासाठी त्याने तिच्याकडून ऑनलाईन काही मोठी रक्कम घेतली, पण तिचे लग्न जमले नाही आणि म्हणून तिने पैसे परत मागितले. मात्र त्याने देण्यास नकार केला आणि तिचा जो प्रियकर होता तोही त्याचा चेला झाला. आणि तिला पत्रकारांच्या मार्फत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा संपर्क मिळाला. आम्ही तिला पोलीस स्टेशनला नेले आणि आज त्या भोंदू विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान अशोक खरात प्रकरणानंतर आता नाशिकमध्ये भोंदूगिरी विरोधातील कारवाईला वेग आलाय. विशाल खडांगळे प्रकरणामध्ये दोघांना अटक झाली असली तरी या कथित भोंदू बाबांना आणखी कोणाची फसवणूक केली आहे का
याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलीस प्रशासन किंवा अनिसशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.